दारे आता आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, सध्या काय स्थिती आहे बुलढाण्यामध्ये? कारण बुलढाण्यामध्ये तर सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये इंधनाची टंचाई निर्माण होती आणि आता अशातच आता किमती सुद्धा वाढलेल्या आहेत, काय माहिती आहे? सिद्धेश, खरं तर डिझेल तुटवड्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून बुलढाणेकर या ठिकाणी या त्रासाला सामोरे जात आणि हो, असं असताना आता या इंधनाची दरवाढ झाली आहे। दुहेरी फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिक असतील किंवा वाहनधारक असतील बरोबर। त्यांना बसताना पाहायला मिळतोय। मात्र हे डिझेलची वाढ किंवा पेट्रोलची वाढ इथपर्यंत हे संपूर्ण प्रकरण मर्यादित राहणार नाहीये, कारण याचा थेट फटका जो आहे तो या ठिकाणी वाहतुकीवर होणार आहे, दळणवळणावर होणार आणि दळणवळण दरम्यान जी काही साधनं या ठिकाणी आणली जातील, किराणाच्या वस्तू असतील किंवा मग इतर जे काही दैनंदिन ज्या काही वस्तू लागणार आहेत घरामध्ये, त्यांच्यावर देखील याचा फटका आता काही दिवसात बसण्याची शक्यता जे काही ते नाकारता येत नाही, कारण की महागाईचा फटका जो आहे या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना बसावा लागू शकतो। या ठिकाणी आपण पाहू शकतो हे नागरिक जे आहे अशा पद्धतीनं पेट्रोल संपल्यानं अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही तर गाडी यांना ढकलत या ठिकाणी आणावी लागते आणि त्यातच हा आता इंधन दरवाढीचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। काही नागरिकांशी आपण या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। दादा, आज इंधन वाढलंय परत 88 पैसे आणि 91 पैशांनी पेट्रोल आणि दर आता 109 रुपयाने मिळतंय इथं पेट्रोल। जागतिक वाढला आहे ना, त्यांचा काय सरकारचा काही दोष नाही आहे। बरं, वस्तूला वाढून येते तर हा. काय करणार आहे? बरोबर बरोबर आहे ना? काय काय धड बसणार काय दरवाढीची? नाही, ठीक आहे, काय- सरकारचा दोष नाही म्हणतात, फटका काही बसणार नाही। नाही नाही, काही नाही, काही बसत नाही। काही लोकांना डिझेल मिळत नाहीये, पेट्रोल मिळत नाही। वरतुला येत नाही तर तो खालते काय करणार आहे? काय तलावातच नाही तर डॅम मध्येच नाही तर तलावात पुढे येणार डॅम आहे ना, पातळ त्याच्यात काय आहे? सर्वसामान्य काही फरक पडणार नाही डिझेल दरवाढीचा। हे थोडाफार तो पडणार, रात्री पडणार आहे, ते लागू आहे ना? सरकारचा दोष नाही अशी एक प्रतिक्रिया आहे। आणखी एक प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न करूया। मित्रांनी या ठिकाणी गाडी लोटत आणली, मला सांग किती लांबून गाडी लोटत आणते तुम्ही? काही फटका बसतोय का? श्रीमान म्हणतात की काही फरक पडणार नाहीये दरवाढीचा। नाही, फरक पडते। आम्ही गरीब माणसं 1 किलोमीटर दुरून गाडी लोटत येतात आहे, तर पेट्रोल लवकर भेटून नाही राहिला। और कामात लय हे आहे, मजुरी काही भेटून नाही राहिली बरोबर, हातमजुराची बरोबर, परिस्थिती खराब आहे। सरकारचा दोष नाही म्हणतात। सरकारचा कोणाचा दोष आहे? म्हणजे सरकारचा दोष आहे ना, सरकारचा आहे तो काय करू शकते? गरीब माणसं मरून राहिले ना, आम्ही हातमजूर, आम्हाला काम नाही भेटून राहिला। तेलचे भाव वाढले, सिलेंडरचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, भेटून नाही राहिला। इंधनाचे भाव वाढले, तेल असेल, गॅस सिलेंडर देखील मुद्दा या ठिकाणी विचारला गेलाय। आणखी या ठिकाणी वकील साहेब दिसतात, काय म्हणता वकील साहेब? इंधन दरवाढ झाली आज तिसऱ्यांदा, 109 रुपयापर्यंत पेट्रोल मिळतोय आज बुलढाण्यात, काय फरक पडतोय का नाही परत नागरिकांना? बिलकुल फरक पडणारच आहे, हा, कारण की माहितीच्या महागाईनुसार जेवढा रोजगार उपलब्ध नाही, शेतकऱ्याला भाव नाही। आज गवाराच्या शेंगा 1.5 रुपये 2 रुपये किलो विकल्या जाऊ राहिले, भेंडी बेभाव विकल्या जाते, टमाटे फेकल्या जाऊ राहिले। त्यामुळे गरीब लोकांचं खूप नुकसान होत आहे याच्यात। शेतकऱ्याचा सुशिक्षित बेरोजगार हा एक महत्वाचा मुद्दा आहे। लोकांच्या हाताला काम नाही आणि हे महाग आहे, त्याच्यामुळे तळोची पोळ झालं गरीब लोकांचं। निश्चितच सिद्धेश, आपण पाहतोय हो, प्रतिक्रिया अत्यंत स्पष्ट आहेत की ज्या काही सातत्यानं इंधन दरवाढ होते आहे, इंधनाचा तुटवडा होत आहे, त्याचबरोबर याचा संपूर्ण परिणाम जो आहे तो महागाईवर होत आहे। बेरोजगारीचा एक मोठा प्रश्न या ठिकाणी सांगितलाय वकील साहेबांनी की बेरोजगारी आहे आणि बेरोजगारीच्या दरम्यान अशा पद्धतीने इंधन तुटवड्याचा थेट फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतो। त्यामुळे निश्चितच प्रचंड हाल अपेष्टा सहन या ठिकाणी नागरिकांना कराव्या